हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत साधी सोपी पटकन होणारी ब्लाउज डिझाइन कॅनव्हासचा वगैरे वापर न करता। तर त्यासाठी इथे मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे, अस्तरचा सुद्धा आणि ब्लाउज पीसचा सुद्धा। तर आता ब्लाउज पीसचं कापड मी साईडला ठेवलं। आता अस्तरचं जे कापड आहे त्यावर आपल्याला गळा रुंदीचं आणि गळा उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। इथे माझी गळा रुंदी 2.25 आहे आणि उंची मी 10.5 इंच घेतलेली आहे। गळ्याची उंची 10.5 इंच घेतलेला आहे। तर त्याप्रमाणे आधी आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर उंचीपासून वरती 2 इंचावर खुणा केली आणि अशी सरळ लाईन मारून घेतलेली आहे। अशी फूटपर्यंत थोडी मारून घेतलेली आहे। त्यानंतर इथे अर्धा इंच बाहेर घेतलं आणि ही क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे। इथे आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता। हे बघा, याप्रमाणे क्रॉस लाईन मारलेली आहे। आता इथून मी सेंटरवरती एक खुणा करणार आहे आणि तिथून गोलाकार देणार आहे। अर्ध्यापर्यंत गोल देणार आहे आणि नंतर आपल्याला थोडा पानाचा शेप प्रमाणे द्यायचा आहे। इथून असं थोडं आपल्याला असं खाली घ्यायचं आहे। बघा, याप्रमाणे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। इथे थोडंसं खाली आला तरी चालेल, पण इकडे आपली गळा रुंदी वाढता कामा नये म्हणून आपण 2 इंच वरती घेतलं शेप देण्यासाठी। तर आता जो आपण शेप मार्किंग केलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। तर आता पहिल्यांदा मी कटिंग करून घेते। जो आहे मार्किंग त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपण कॅनव्हास वगैरे काही वापरत नाही आहे, तर डायरेक्ट आपण आता हा ब्लाउज पीसवर स्टिच करणार आहोत। इथे आपलं कटिंग करून झालेलं आहे। तर आता आपण घेणार आहोत तो मशीनवरती। तर मी खोलून दाखवते। हा असाच तर शेप खूप छान दिसत आहे, पण आता आपला ब्लाउजवर किती इथला शेप येतोय तो बघूया आपण, कारण कॅनव्हास आपण वापरणार नाही आहोत त्यामुळे। तर हे बघा, याप्रमाणे ब्लाउज पीस सरळ ठेवायचा आहे, चांगली बाजू वरती ठेवायची आहे। त्यानंतर सर्व बाजूंनी व्यवस्थित अस्तर बसवून घ्यायचं आहे ब्लाउज पीसवर। आणि आता आपल्याला गळ्याच्या शेपप्रमाणे जोडून घ्यायचं आहे अस्तर। तर हे बघा, इथे 1/2 इंच अंतर ठेवून शिलाई मारायची आहे आणि व्यवस्थित शिलाई मारत जायची आहे, जसा शेप आहे त्याप्रमाणे। आणि शिलाई मागे पुढे कमी जास्त करायची नाही आहे, पूर्ण गळ्याचं शिलाई मारून होईपर्यंत एकसारखंच अंतर यायला हवं आहे। याप्रमाणे तुम्ही कोणताही आकार देऊ शकतो आपण। तर मी ते आज हा आकार दिलेला आहे, तो कसा येतोय बघूया आपण। जिथे कॉर्नर वगैरे आहेत तर तिथे आपल्याला दाब उचलायचा आहे आणि कापड फिरवून घ्यायचं आहे। तर आता आपलं होत आलेलं आहे शिलाई मारून। हे बघा, आता हे शेवटची आपली शिलाई चालू आहे। तर यानंतर आपल्याला आतील जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर ते सावकाश कट करायचं आहे। हे बघा, आधी मी ते सरळ लाईनमध्ये कट करून घेते
आणि नंतर हा जो आतला भाग आहे तो सावकाश कट करून घ्यायचा आहे। शेप ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला द्यायचे क्रॉस कट। तर बघा जिथे सरळ भाग आहे तिथे जास्त क्रॉस कट नाही द्यावा लागत, पण हा बघा हा कॉर्नर आहे तर व्यवस्थित कट करायचा आहे, तो उलटा फिरला पाहिजे आणि जिथे गोलाकार असतो तिथे जास्त कट मारायचे। तर हा बघा हा असा कॉर्नर कट करायचा। आता आपण कमरेकडच्या साईडनेही जोडून घेऊया। तर आता आपलं हे सुद्धा होत आलेलं आहे। आता आपण उलट करून घेणार आहोत। हे कापड उलट करायचं आहे, याप्रमाणे उलट करून घ्यायचं आहे। सगळं कापड बाहेर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर शेप व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। स्क्रूड्रायव्हर आतमध्ये टाकून तुम्ही कॉर्नर बाहेर काढू शकता आणि वरतून आपल्याला दाब शिलाई मारायची आहे। जो गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे दाब शिलाई मारून घ्यायची आहे। इथे बघा मी स्क्रूड्रायव्हरनी काढलेले आहेत कॉर्नर बाहेर। तर बघा आपला कसा आकार आलेला आहे। आता एवढा आकार आपला आलेला आहे। तर आता आपण दाब शिलाई मारून घेऊया। एकदम साईडने मारायची आहे आपल्याला दाब शिलाई। तर हे बघा एकदम साईडने आपल्याला मारायची आहे दाब शिलाई आणि जसा आपला शेप आलेला आहे त्याप्रमाणे मारून घ्यायचे आहे। कॉर्नर वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। तर दाब शिलाई नंतर मारल्यानंतर तुम्हाला जर लेस वगैरे नसेल लावायची तर तुम्ही असाच गळा ठेवू शकता, तसाही खूप छान दिसत आहे। पण आपण याला लेस लावणार आहोत। तर बघा इथे आपली शिलाई झालेली आहे शेप प्रमाणे। हा बघा हा शेप आपला आलेला आहे। तर आता आपण कमरेकडून मारून घेऊया दाब शिलाई। तर इथे आता आपली ही दाब शिलाई सुद्धा होत आलेली आहे। तर आता आपण साईडनी शिलाई मारून घेणार आहोत, म्हणजे फिटिंगच्या साईडनी आणि मुंढा घेर जो असतो आपला त्या साईडनीही आपण अस्तर जोडून घेणार आहोत। तर इथे आपल्या एक साईडचं झालेलं आहे जोडून, याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडनी जोडून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे मी आता ही लेस घेतलेली आहे। हे वेलीच्या आकाराची लेस आहे, खूप छान आहे। तर आता आपला जो शेप आहे त्याप्रमाणे आपल्याला ती लेस बसवायची आहे आणि लेसच्या एक साईडने आपल्याला आधी शिलाई मारायची आहे। जिथे वळवायची आहे तिथे वळवून घ्यायची आहे लेस। तर इथे सेंटरला मी दाब उचलून सरळ करून घेतलेली आहे। तर हे बघा आता आपली लेस बसवून होत आलेली आहे। तर आपण लगेच डबल शिलाई मारून घेणार आहोत। हे बघा याप्रमाणे लेस लागलेली आहे। तर आता आपण डबल शिलाई आधी मारून घेऊयात आणि कमरेकडच्या साईडनी आपल्याला पुरत नाही आहे तर इथे मी दुसरी लेस वापरणार आहे।
तर आधी ही डबल शिलाई मारून घेऊया। तर इथे आपली डबल शिलाई मारून झालेली आहे। आता बघू शकता तुम्ही कसा आपला शेप आलेला आहे। कमरेकडून नाही मारली तरी चालेल, पण ज्यांना हवे त्यांना द्यायची मारून। आता इथे मी दुसरी लेस घेणार आहे कमरेकडच्या साईडनी, आणि ही लेस बसवण्याआधी आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत। त्यानंतर ही आहे शोची बटन। तर आधी मी टक्स मारून घेतलेले आहेत, हे बघा। आता मी लेस बसवणार आहे 2, तर त्यातली एक पहिल्यांदा मी जोडून घेते कमरेकडच्या साईडनी। एक मी लेस आधी जोडून घेत आहे। बारीक लेस असल्यामुळे मी डबल लेस लावणार आहे। तर बघा इथे आपली एक जोडून झालेली आहे। आता ही दुसरी पण मी जोडून घेत आहे, आणि शोची जी बटन आहेत ती मी हात शिलाईने जोडून घेतलेली आहे। तर हे बघा इथे आपली लेस झालेली आहे। त्यानंतर बटनही झालेले आहेत जोडून। तर हे बघा तुम्ही या पद्धतीने सुद्धा बटन लावू शकता, किंवा जी आपली डिझाइन आहे त्याच्या फक्त खाली 2 असे पण लावू शकता। तर मी या पद्धतीने लावलेली आहेत। असे पण खूप छान दिसत आहेत। तर तुम्ही असेही लावू शकता, आता ज्याला जसं आवडेल त्याप्रमाणे। तर इथे माझी डिझाइन कंप्लीट झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।